पुढची बातमी पाहूयात। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतोय। नवाब मलिक यांना हा एबी फॉर्म देण्यात आला, त्यानंतर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेला आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज भरल्याचं पाहायला मिळत आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, शिवाजीनगर मानखुर्दच्या जागेसाठी मलिक यांना हा एबी फॉर्म देण्यात आला। खरं तर भाजपाकडून नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध होता, तो विरोध डावलून आता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मलिक यांना सध्या ही उमेदवारी जाहीर झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण ही पाहू शकतोय। शिवाजीनगर मानखुर्दच्या जागेसाठी हा मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। आपण पाहिलेलं होतं, भाजपाकडून खरं तर नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये असं सातत्यानं विरोध केला जात होता। त्यामुळे नवाब मलिक यांना आतापर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली नव्हती। त्यानंतर ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते। मात्र सकाळीच ही बातमी आली, ज्यावेळी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना हा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि त्यांनी आपला अर्जही भरल्याचं सध्या पाहायला मिळते। शिवाजीनगर मानखुर्दच्या जागेसाठी नवाब मलिक यांना हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मला पक्षाने फॉर्म दिला नाही, त्यानंतरही मी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरेल अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिलेली होती। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, महत्त्वाची बातमी, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना आता एबी फॉर्म देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर खरं तर आता नुकतंच हे पत्र जे आहे ते आपल्या हातात आलेलं आहे आणि नवाब मलिक यांना एबी फॉर्म जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे आणि याचं वृत्त सुद्धा पुढाऱ्याने दुपारपासूनच केलं होतं। खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नवाब मलिक यांना महायुतीत असलेल्या भाजपचा थेट विरोध असताना आता अजित पवारांनी या विरोधाच्या पुढे जाऊन नवाब मलिक यांना एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नेमकी भाजपची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आज नवाब मलिक यांनी अपक्ष आणि सोबतच राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर सुद्धा अर्ज दाखल केला होता, त्याची प्रत आता हातात आलेली आहे। त्यामुळे दोन अर्ज असले तरी एक आता मागे घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर नवाब मलिक हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ चिन्हावर जे ते निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळतील। अबू आझमी किंवा मग तसंच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे महायुतीत शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अबू आझमी, शिंदेच्या शिवसेना आणि नवाब मलिक म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भाजपचा थेट विरोध असताना आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस राहुल शेवाळे हे खासदारकीची निवडणूक लढत होते त्यावेळेस नक्कीच अजय असंच आपल्यासोबत जोडले राहा। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। प्रवीण जी, आपण पाहू शकतो भाजपकडून खरं तर सातत्यानं विरोध केला जात होता, मात्र अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून अखेर नवाब मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। तुमची प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे अजितदादांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांना आहे आणि नवाब मलिक हे या देशाचे नागरिक आहेत, निवडणूक लढवण्याचा त्यांना अधिकार आहे। आमच्या भूमिकेत कुठल्याही प्रकारचा बदल नाही। आमच्या भूमिकेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वच्छ आणि स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे, महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। त्यानंतर मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी 3-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे। त्याच्यामुळं ते महायुतीचा घटक आहेत आणि त्या घटक पक्षाचा निर्णय त्यांचा आहे, त्याच्यामुळे त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे। आमची भूमिका आहे ती तशीच ठाम आहे। आम्ही देश हितासाठी राष्ट्रवादी भूमिकेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही। हो, प्रवीण जी, तुमचा हा विरोध कायम दिसतोय, तर भाजपाचे कार्यकर्ते आता नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी उपस्थित नसणार आहेत का? नाही, निश्चितच पक्षाची भूमिका ती सगळ्यांची भूमिका। आता पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी प्रचारात दिसतील असं मला वाटत नाही। आता शेवटी मतदार म्हणून प्रत्येकाला त्याचं मत बजावण्याचा अधिकार आहे, ते त्या स्तरावर त्यांचा लोकशाही मार्गाने अधिकार त्या ठिकाणी बजावतील, पण पक्षाची लोक प्रचारात सक्रिय असतील असं मला वाटत नाही। हो,
नक्कीच प्रवीणजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर या प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची बातमी पण सध्या पाहतोय, भाजपाकडून खरं तर सातत्यानं विरोध केला जात होता की नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये, मात्र तरीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही नवाब मलिक यांना AB फॉर्म देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता नेमके याचे राजकीय पडसाद काय उमटत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. कारण नुकतीच आपण प्रवीण दरेकर यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिली. त्यांचंही असंच म्हणणं होतं की आमचा विरोध हा कायम आहे आणि आम्ही त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा उपस्थित नसू. त्यामुळे जे महायुतीमध्ये नेमका यामुळे काय वाद निर्माण होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.